नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काल भैरव परिसरात एका 55 वर्षीय मेंढपाळाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे याच परिसरात 2 दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। शुक्रवारी हेटीखेडा येथील रहिवासी दिनेश खंडाते यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही। तोपर्यंत रविवारी पेठ परसोडी येथील रहिवासी मधुकर बापूराव राऊत यांच्यावर वाघाने हल्ला केलाय। मधुकर राऊत हे आपल्या बकऱ्या चारण्यास गेले असताना हा प्रकार घडलाय। ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा शोध सुरू झाला आणि अखेर काल भैरवच्या वनपरिक्षेत्रात त्यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। उदयसिंह यादव यांनी या घटनेबद्दल माहिती दिली। या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। पुढील तपास सुरू असून वाघाला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे। आपल्या क्षेत्रात जे सतत वाघांचे हल्ले होत आहे ते आपल्या वन क्षेत्राची जो विस्तार क्षेत्र आहे तो कमी पडत आहे आणि वाघांची संख्या वाढल्यामुळे ते आपला क्षेत्र सोडून आपल्या मानवी जीवनात वास्तव्याच्या क्षेत्रात येत आहेत आणि आपल्या माणसांवर मानवी जीवनावर त्याचा आघात होत आहे। त्यांच्या हल्ल्यांमुळे आपले निरपराध लोकांचे जीव जात आहेत, ते बळी पडत आहेत शेतकरी। आज शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ते आपल्या शेतात जाऊ शकत नाही, मजूर जाऊ शकत नाही, लावणी करू शकत नाही पिकाची। तर ही जी अडचणी निर्माण होत आहे त्यावर ठोस उपाययोजना म्हणून जे अतिरिक्त ठरलेल्या वाघांची संख्या आहे, म्हणजे जे कोर एरियाच्या बाहेर आलेले वाघ आहे त्यांना पकडून अन्य क्षेत्रात स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय आता राहिलेला नाही आहे। 2024मध्ये आपण माननीय तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार साहेबांना आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमाने पत्र दिलं होतं। त्यावर शासनाने अनेक उपाययोजना त्या पत्रात नमूद उपाययोजना मंजूर केल्या, परंतु हा जो प्रमुख मुद्दा आहे वाघांचे स्थलांतर करणे हा आजही प्रलंबित आहे। वाघांचे स्थलांतर केल्याशिवाय आपण ह्या घटना थांबवू शकत नाही। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।